संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे। यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा पहिले बाजीराव पेशवे यांच्या जीवन चरित्रातून मिळते असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या दुसरे बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल नी भूषण गोखले, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज शेठ, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदन कुमार साठे आदी उपस्थित होते। श्री शाह म्हणाले, पहिल्या बाजीरावांनी तंजावर ते अफगाणिस्तानापर्यंत आणि अफगाणिस्तान ते बंगाल मार्गे कटकपर्यंत एका मोठ्या हिंदवी साम्राज्याची स्थापना केली, जे छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं। बाजीरावांनी युद्ध नियोजनातील वेग, रणकौशल्य, रणनीती आणि वीर सोबत्यांच्या साथीने अनेक पराभवांना विजयात रूपांतरित केले। पालखेडच्या विजयाचा अभ्यास बारकाईने केल्यास हा अकल्पनीय होता हे लक्षात येईल। गुलामीचे निशाण आहे तिथे उद्ध्वस्त करून स्वातंत्र्याचा दीप लावण्याचं काम त्यांनी यशस्वीपणे केले। देश विदेशातील अनेक युद्ध कौशल्यातील अभ्यासू सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्याविषयी गौरवले आहे। युद्ध नीतीचे काही नियम हे कधीच कालबाह्य होत नाहीत। त्यात व्यूहरचना, वेग, सैन्याची समर्पण भावना, देशभक्ती आणि बलिदान भाव सैन्याला विजय मिळवून देतो। गेल्या 500 वर्षातील या सर्व गुणांचे उत्कृष्ट उदाहरण पहिले बाजीराव पेशवे आहेत। त्यांनी त्यांच्या 20 वर्षांच्या काळात मृत्यूपर्यंत लढलेली सर्व 41 युद्धे जिंकली असेही गौरव उद्गार केंद्रीय गृहमंत्री यांनी काढले। महान भारताची रचना ही शिवछत्रपतींची प्रेरणा आहे असे सांगून केंद्रीय गृहमंत्री श्री शाह म्हणाले, संपूर्ण दक्षिण भारत अनेक शाह्यांमुळे पीडित होता आणि उत्तर भारत मुघल साम्राज्याच्या अधीन होता। अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही, तर युवक बालकादींच्या मनावर स्वराज्याचे संस्कार केले। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराराणी, धनाजी संताजी आदी अनेक वीरांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही। त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा बाळाजी विश्वनाथ आणि नंतर पहिल्या बाजीरावांची पेशवा म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली। पहिले बाजीराव यांचे स्मारक बनवण्याची सर्वात उचित जागा कोणती असेल तर एनडीएच असेल, कारण येथून येणाऱ्या काळातील देशाच्या 3ही सेना दलांचे प्रमुख अधिकारी प्रशिक्षित होऊन बाहेर पडत असतात। येथून बाहेर पडताना श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळा तथा त्यांच्या जीवनकाळाचा अभ्यास करून जेव्हा भविष्यातील सेनानी जातील तेव्हा भारताच्या सीमांना स्पर्श करण्याचा धाडस कोणी करणार नाही। भविष्यात स्वराज्य टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागल्यास आपली सेना आणि नेतृत्व निश्चित करेल। ऑपरेशन सिंदूर हे याचे उदाहरण आहे असेही ते म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.